जर तुम्ही एखाद्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असाल आणि त्या मुलीचे वय जर 18 वर्षापेक्षा कमी असेल, ती मुलगी जर अल्पवयीन असेल, ती मुलगी जर नाबालिग असेल, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही जर एखाद्या अल्पवयीन मुलीच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर हे 5 क्वेश्चन, अतिशय महत्वाचे 5 क्वेश्चन तुम्हाला कधी ना कधी पडलेच असेल. तर या 5 क्वेश्चनची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ती 5 क्वेश्चन कोणती? तर याच्यामध्ये पहिला प्रश्न जो विचारला होता की ती नाबालिग असताना आम्ही निघून गेलो होतो, त्याच्यानंतर तिच्या मर्जीने आम्ही लग्न केलं आणि तिच्या मर्जीने आम्ही सोबत राहिलो, तर अशा वेळेस सजा होईल का? तर याचं उत्तर आहे हो. कारण ज्यावेळेस तुम्ही गेले होते त्यावेळेस ती मुलगी 18 वर्षाची व्हायची होती. ती मुलगी नाबालिग होती. ती मुलगी अशा वेळेस ती नाबालिग असताना ती लग्नाचा कन्सेंट देऊ शकत नाही. ती नाबालिग असताना जर तुम्ही तिच्यासोबत रिलेशनशिप ठेवत असाल तर तुम्हाला पोस्को ऍक्ट 2012च्या चॅप्टर 2 मधील सेक्शन 3 ते 12 नुसार जे तुम्हाला 5 प्रकारच्या सेक्शुअल ऑफेन्स दिलेले आहेत त्याच्यानुसार तुमच्यावर गुन्हा दाखल होईल व त्या सेक्शन नुसार तुम्हाला सजा सुद्धा होईल. या कायद्याअंतर्गत या सेक्शन नुसार जी सजा होते ती सजा 5 वर्षाच्या वर व 20 वर्षापर्यंत अशी सजा देऊ शकते. किंवा जर 2-3 ऑफेन्स असेल तर तुम्हाला कॉन्क्रीट सजा ही 25 वर्षापर्यंत सुद्धा तुम्हाला ही कॉन्क्रीट सजा याच्यामध्ये होऊ शकते. त्याच्यामुळे अतिशय गंभीर असा हा गुन्हा आहे. त्याच्यामुळे या गुन्ह्यापासून जर तुम्हाला वाचवायचं असेल तर ती मुलगी बालिक होईपर्यंत तिच्यासोबत कोणतेही फिजिकल कॉन्टॅक्ट तुम्ही ठेवू नका, कोणतेही रिलेशन तिच्यासोबत ठेवू नका. त्याच्यानंतर आपण आता दुसरा क्वेश्चन पाहू. मुलगी 16 वर्षाची होती. 16 वर्षाची असताना आम्ही पळून गेलो, 2 वर्ष आम्ही तिकडे राहिलो आणि आता आलो, आणि आता जर ती माझ्यावर गुन्हा दाखल करत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल होईल का? तर याची उत्तर हो असे आहे. कारण पोस्को ऍक्ट मध्ये कोणतेही ऑफेन्स रजिस्टर करायला टाइम लिमिट नाही आहे. ती मुलगी कधी पण तुमच्या विरुद्ध आधी घडलेल्या घटनेवर तुमच्या विरुद्ध ती तक्रार देऊ शकते. तिसरा प्रश्न असा होता की आम्ही तिच्या मर्जीने निघून गेलो, सोबत राहिलो आणि आमच्यामध्ये तसे कोणतेही फिजिकल कॉन्टॅक्ट झाले नाही, आम्ही आता वापस येत आहोत, तर आमच्यावर कोणता गुन्हा दाखल होईल का? तर याचे उत्तर हो असे आहे. कारण पोस्को ऍक्टच्या सेक्शन 7, सेक्शन 3 याच्यामध्ये स्पष्ट असं दिलेले आहे की एनी कॉन्टॅक्ट, म्हणजे जर तुम्ही तिच्यासोबत कॉन्टॅक्ट ठेवत असाल, तो कॉन्टॅक्ट जर सेक्शुअल इंटेन्शन ठेवून जर तुम्ही करत असाल तर त्या कॉन्टॅक्ट जो काही कॉन्टॅक्ट झाला हा एक पनिशेबल आहे पोस्को ऍक्ट नुसार. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन असा होता की मुलगी ही नाबालिग असताना आम्ही निघून गेलो होतो, आम्ही लग्न केलं, पण तिच्या घरच्यांनी आमच्यावर पोस्को अंतर्गत आमच्यावर तक्रार दाखल केली होती, तर ती तक्रार रद्द होईल का? तर या चौथ्या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे नाही आहे. कारण हा जो गुन्हा आहे हा पोस्को ऍक्ट नुसार जो गुन्हा रजिस्टर होतो तो एका लहान मुलाच्या त्याच्या मानसिकतेवर आघात करतो. हा अतिशय गंभीर असा गुन्हा म्हणून मानला जातो. त्याच्यामुळे या गुन्ह्याची प्रॉपर चौकशी होणे हे अत्यंत गरजेचे असते. त्याच्यामुळे या गुन्ह्याअंतर्गत जी तक्रार नोंदवल्या जाते ती कॉम्प्रोमाइज करून वापस घेतल्या जात नाही. या कायद्यामध्ये जे आत्ताचे लेटेस्ट जजमेंट आहे अखिल महानन वर्सेस स्टेट ऑफ केरला 2024, याच्यामध्ये स्पष्ट असा उल्लेख दिलेला आहे की पोस्को अंतर्गत जे ऑफेन्स रजिस्टर होतात ते कोणत्याही कॉम्प्रोमाइज किंवा सेटलमेंट नुसार ते FIR ही रद्द होऊ शकत नाही. सुनील रायकवार वर्सेस स्टेट आणि अनादर्स या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की विक्टिमचा जो फादर आहे तो सुद्धा तो अॅक्युज सोबत कॉम्प्रोमाइज करून ती प्रकरण रद्द करू शकत नाही, त्याच्यामध्ये सेटलमेंट करू शकत नाही. तर या 2 जजमेंट नुसार ही जे FIR आहे पोस्को अंतर्गत रजिस्टर केलेली ही कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. हा जो गुन्हा आहे हा नॉन कंपाऊंडेबल आहे, म्हणजे 2 पार्टी आपसात तडजोड करून हा गुन्हा वापस घेऊ शकत नाही. आणि याच्यामध्ये जो 5वा क्वेश्चन आहे की याच्यावर उपाय काय आहे, या सगळ्या झंझटीपासून वाचण्याचा उपाय काय? तर याच्यात सगळ्यात महत्वाचा उपाय आहे की बाबा ती जी मुलगी आहे ती 18 वर्षाची होऊ दे, त्याच्यानंतर तू तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहा, तुमचं सुखी संसार करा, तिच्यासोबत लग्न कर, पण तिला 18 वर्ष कंप्लीट होऊ दे. हा एक वकिलाचा सल्ला आहे तुमच्यासाठी की जर तुम्ही अशा अल्पवयीन मुलीच्या रिलेशनशिपमध्ये राहत असाल तर या रिलेशनशिप पासून तुम्ही दूर जा. कारण कोणतेही ऑफेन्स या पॉस्को अंतर्गत जे दाखल होतात ते तुमची पूर्ण जिंदगी खराब करू शकतात. कारण
हे ऑफेन्समध्ये 5 वर्षाच्या वर ते 20 ते 25 वर्षापर्यंतची सजा याच्यामध्ये तुम्हाला देऊ शकतात. आज जर तुमचं वय हे 21-22 असेल तर तुम्ही 45 वर्षाच्या अगोदर त्या जैलातून वापस येऊ शकत नाही. तुमची पूर्ण लाईफ हे बर्बाद होते. त्याच्यामुळे मुलीला 18 वर्ष झाले त्यानंतरच तिच्यासोबत तुम्ही निघून जा, तिच्यासोबत लग्न करा. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर थोडी जरी महत्वाची वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ज्यांना आवश्यक आहे त्यांच्याशी शेअर करा. तर भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.